आमची मागणी अशी होती की 24 एप्रिल 1985चा जो जी.आर. होता, ज्या जी.आरमध्ये असं सांगितलं होतं की गोवारी हे गोंडगोवारींचा नामसादृश्याचा फायदा घेतात आणि त्यामुळे आमचा 24 एप्रिल 1985चा जो महाराष्ट्र शासनाच्या त्यावेळेसच्या समाजकल्याण विभागाचा म्हणजे आदिवासी विकासचा जो जी.आर. होता तो गोवाऱ्याला मारक होता. त्यामुळे आम्ही 23 नोव्हेंबर 1994ला आम्ही भव्य मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये अशी मागणी ठेवली का आम्हीच गोंडगोवारी आहोत, तुम्ही हे शासन षडयंत्र करून जो जी.आर. काढलेला आहे 24 एप्रिलचा, त्या जी.आरमध्ये खोटी माहिती देऊन या गोवारी समाजावर तुम्ही अन्याय केला आहे, जेणेकरून स्वातंत्र्यापासून किंवा शेड्यूल जेव्हापासून बनलं 1956पासून तर 24 एप्रिल 1985पर्यंत आम्हाला गोवारींनाच गोंडगोवारींच्या एस.टीच्या सवलती होत्या, परंतु त्या जी.आरमुळे त्या सवलती रद्द झाल्या, बंद झाल्या. त्याच्यामुळे समाजात फार मोठा असंतोष माजला होता. आणि त्याचबरोबर मी 12वीत असताना 89ला 12वी विज्ञानाला माझी वैधता प्रमाणपत्रसुद्धा त्यांनी अवैध करून शासनाने माझ्यावर केस दाखल केली होती. त्या अगेन्स्ट आम्ही आमची संघटना माझ्या वतीने हायकोर्टात गेली होती आणि हायकोर्टात गेल्यावर त्यावेळेस मान्य वकील लोकांचा संप असल्यामुळे ती केस डिसमिस झाली. म्हणून आम्हाला असं वाटलं की शासनच आमचा प्रश्न सोडवेल. म्हणून 23 नोव्हेंबर 1994च्या पूर्वी आम्ही संपूर्ण विदर्भातील संपूर्ण तालुके संपूर्ण जिल्ह्यामध्ये सभा लावून एक भव्य असा मोर्चा 23 नोव्हेंबर 1994ला आपल्या न्याय मागणीकरता आम्हीच गोंडगोवारी आहो आणि तुम्ही चुकीचा आम्हाला त्या नामदारूचे फायदा घेतात, हा जी.आर. रद्द करावा याच्यासाठी आम्ही 1-1.5 लाखांचा या विधान भवनावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून लढा चालूच आहे. त्यानंतर असं झालं की जे 23 नोव्हेंबर 1994ला आमचा भव्य मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर ते या ठिकाणी आला आणि मोर्चात 1-1.5 लाखाची लोकसंख्या होती. आणि त्यावेळेस 1994ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते, आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड होते आणि त्यावेळेस आम्ही अशी मोर्चाला मागणी केली होती की आम्ही खरे आदिवासी आहोत, आमच्या मोर्चाला तुम्ही या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे, आमच्या मागण्या समजून गेल्या पाहिजे. पण त्यावेळेचे हे दोनही नेते जे निगरगट्ट झालेले होते त्यांनी साधी मोर्चालासुद्धा भेट दिली नाही. उलट महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाला आदेश देऊन आमच्या गोवारी समाजावर लाठी हल्ला फायरिंग करून इलेक्ट्रिकची जिवंत चार पडली आणि आमच्या समाजाचे जवळपास 114 बांधव त्या ठिकाणी शहीद झाले, मृत्युमुखी पडले, हजारो लोक जखमी झाले आणि तदनंतरही काही लोक घरी जाऊन सुद्धा मृत्यू पावले आहे. आणि त्यानंतरसुद्धा त्या सरकारला असं वाटलं की हे फार मोठं महाराष्ट्राच्या जनतेनं त्या सरकारला धडा शिकवला त्यावेळेस आणि 1995ला या ठिकाणी दुसरं युती शासन आलं. परंतु युती शासनानं सुद्धा आमच्या हातावर सिर्फ आश्वासनाच्या तुरी दिल्या आणि 15 जून 1995ला त्यांनी 2% विशेष मागासवर्ग तात्पुरती सवलत दिली होती का जोपर्यंत तुम्ही आदिवासीत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला 2% आरक्षण देत आहोत. परंतु त्या 2% सुद्धा 39 धनदान जाती टाकली. आणि म्हणून माझा प्रश्न सरकारला आहे का आम्हाला 15 जून 1995ला जेव्हा SB टाकता आम्हाला तुम्ही 2016ला 16 जुलै 2011ला तुम्ही OBC टाकता, तेव्हा आम्ही 15 जून 1995पर्यंत कोणत्या लिस्टमध्ये होते शासनाने उत्तर दिलं पाहिजे, शासनाला याची दखल घेतली पाहिजे. आज 29 वर्ष ह्या घटनेला होऊन गेलेली आहेत. 114 निष्पाप बांधवांचा बळी गेल्यानंतर देखील शासनाच्या कानावरती जो रेंगत नाही आहे. आमच्यावरती जो अन्याय झाला हा शासनानं तात्काळ दूर करायला पाहिजे. कारण अलीकडे आरक्षणाचं वारं सुरू आहे. मोठमोठ्या समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात शासन निर्णय घेते आहे, शासन योजना आखत आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आदिवासी असतानाही आमच्या आदिवासीत्व आमच्यापासून हिरावून घेण्याचं षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे. मी सरकारचा ह्या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की सरकारनं जसं धनगरांच्या बाबतीत समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे, मराठ्यांच्या बाबतीत क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय शासन घेते आहे आणि गोवाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासन हे सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात SLP दाखल करते. हा शासनाचा दुटप्पीपणा आहे.
आणि शासनानं हे समजून घ्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आमच्या सवलती ज्या आहेत त्या ओरिजिनल 85 पर्यंत ज्या दिल्या होत्या त्या पूर्ववत करायला पाहिजे ही आमची एक मागणी आहे. आणि ह्या विषय जो आहे हा शासनाला लक्षात घ्यावा आणि तात्काळ याच्यावरती निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला योग्य वेळी मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याची देखील आम्ही तयारी आमची सुरू आहे. बाबा आश्रम आणि आदिवासी समाजाचे मंत्री आहे. बाबा आत्रामकडे आदिवासीत्व खातं नाही आहे. आत्राम ह्यावेळेस त्यांचं वेगळं हे दिलेलं आहे. पण त्यांनी आत्राम हे मूळतः आदिवासी असल्यामुळे आदिवासींचं आदिवासीत्व काय आहे हे त्यांना माहिती आहे. काय आदिवासींची संस्कृती आहे आणि ह्या संस्कृती कशी जोपासली जाते, कोणती लोक ही संस्कृती जोपासतात हे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे शासनापर्यंत त्यांनी देखील हा योग्य विषय जो आहे पोचवून दिला पाहिजे ही आत्राम साहेबांना देखील मी विनंती करतो. 23 नोव्हेंबर 1994ला जो मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये आमची मागणी अशी मागणी होती की गोंड गवारी हे जे चुकीचे झालेलं आहे तर त्याला बा जसं संविधानिक दुरुस्ती करण्यात यावी की गोंड जात वेगळी आहे, गवारीच वेगळी आहे. आमची हेच संविधानिक मागणी होती. पण प्रशासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यात समजो लाठीचार्ज वगैरे झाला. आमचे 114 बांधव शहीद झाले. त्याच्यानंतर आज त्या घटनेला 19 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर 94मध्ये भाजप शिवसेना सत्ते आली. त्यांनी आम्हाला जसं आमची कोणत्याच प्रकारची मागणी न मागता 2% आम्हाला SBCचं आरक्षण दिलं. जीवित व्यक्तीला आमचं जे आमची मागणी होती हक्काची किंवा आम्हाला STचं आरक्षण मिळण्यात यावं ते आम्हाला न देता या मूर्त उडान पुलाला यांनी शहीद गोवारी आदिवासी म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टात केस जिंकलेला आहोत. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात आम्हाला केस हारलेलो आम्ही. पण आमची एकच मागणी आहे प्रशासनाला, जसं तुम्ही मराठाला समजा ब्रिटिशकालीन पुरावे मागितलेले आहे तसेच गोंड गवारी जर असे पुरावे 1950च्या अगोदर जर असतील तर आम्हाला गोंड गवारीचे सर्टिफिकेट देण्यात यावे. नाही तर आम्हाला गवारीचे 1960च्या अगोदर विदर्भ जो आहे हा महाराष्ट्रात विलीन व्हायच्या अगोदर विदर्भ हा मध्य प्रदेशमध्ये होता. आम्हाला मध्य प्रदेशमध्ये STचे आरक्षण मिळत होते. आमचे महसुली बरं गवारीचे आहेत. प्रशासनाचं असं आहे की एकाला उपाशी दुसऱ्याला तुपाशी. जसं उदाहरणार्थ भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात आमचेच बांधव आहेत काही, त्यांना त्यांची महसुली पुरावे गवाराचे आहेत, त्यांना गोंड गवाराचे सर्टिफिकेट देण्यात येते. बाकी आमच्या विदर्भावर अन्याय होते. असं का बरं? आणि त्याच्यात जे सत्ताधारी आहेत किंवा विरोधक आहेत हे फक्त सत्तेच्या लालसेपोटी गवारी समाजाचा उपयोग करतात. सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमचा प्रयत्न करू, विरोधात आलेत बा त्यांनी केलं. 29 वर्ष झाले शहीद झाले गवारी तरी तुमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण नाही झाल्या. याला कारणीभूत आमचा समाज हे फक्त लालचीपोटी विकल्या जातात. आमचे नेते स्पष्ट भाषेत सांगणे की स्वतंत्र इथं माझी राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनासुद्धा माहीत आहे की बा या लोकांना अन्याय झालेला आहे. 5 वर्ष सत्तेत ते होते. माननीय नितीनजी गडकरी हे केंद्रात 9 वर्षापासून सत्तेत आहेत. पण आमची एकच मागणी आहे. आज 2.5 वर्षाचा जवळपास यांचा कार्यकाल अजून आहे. समजा 6 महिने 7 महिने बाकी आहेत. आमची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची हात जोडून विनंती आहे. जसं तुम्ही मराठ्याला ब्रिटिशकालीन पुरावे मागून त्यांना आरक्षण मराठा कुणबी म्हणून आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर धनगरांना तुम्ही एक मीटिंग लावून त्यांना STचे आरक्षण दिलेले आहेत. कारण की त्यांची धनगराची मागणी तेच आहे, धनगर आणि धनगर. तसं तुम्ही त्यांना पाठलेलं आहे. जेव्हापर्यंत आमची केंद्रात गोंड आणि गवारी याच्यात कॉमा टाकल्या जात नाही तेव्हापर्यंत आम्हाला गोंड गवारीचे सर्टिफिकेट देण्यात यावे. नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्हाला गोवारी म्हणून असं पत्र काढून केंद्रात दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला. आमची एकच मागणी आहे. तुमच्या समाजाचेच मंत्री आहेत बाबा आत्राम. आमच्या समाजाचे मंत्री नाहीत, ते आदिवासी मंत्री आहेत. ते गोंड समाज किंवा इतर समाज असतील. आता 147 जाती आहेत. आता उदाहरणार्थ धनगर समाजानं आरक्षण मागितलं त्याला माझी उदाहरण सभापती विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळकर यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 25 आमदार सत्ता आणू शकतो आणि पाळू शकतो. 47 पैकी हे 25 आमदारच काय STचे बांधलेले आहेत का? यायचे फक्त मतदानापुरती राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या मनसे, वंचित आघाडी असो तो बसपा असो तो इतर कोणताही पक्ष असो हा फक्त पक्षाच्या सत्तेच्या लालचेपोटी गवारी समाजाला अन्याय करत आहे.
एवढं समजा उदाहरणार्थ आमचे 114 बांधव शहीद झाले, आम्ही प्रशासनाची कोणतीच तोडफोड केली नाही, प्रशासनाने कोणतीच हानी पोहोचवली नाही. जसं तुम्ही मराठ्याला जसं ओबीसी मराठा म्हणून पत्र काढता, त्यांचं तुम्ही विशेष म्हणजे बैठक लावून करता, तसं आमचं बी एक विशेष बैठक लावून आम्हाला गोंडगवारी एक तर दुरुस्ती करा, एक तर आम्हाला गोंडगवार सर्टिफिकेट द्या. शहीद गोवारी अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद गोवारी अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद गोवारी समाज अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आज महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या शहीद गोवारी बांधव जे आहेत त्यांनी आपल्या हक्कासाठी या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यावेळेस जी घटना घडली ती एक दुर्दैवी घटना अशी घडली आणि त्या ठिकाणी 136 गोवारी 114 आदिवासी लोकांचा मृत्यू झाला. आज या समाजामधल्या प्रतिष्ठित लोकांवर किंवा बाकीच्या सगळ्या लोकांवर जे त्यावेळेचं ते दुःख आहे. आज आम्ही सगळे ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज श्रद्धांजली व्यक्त केली. आम्ही श्रद्धांजली व्यक्त करत असताना जे काही त्यांनी आपल्या समाजासाठी ज्या शहीद झाले ते त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण हो अशी मी प्रार्थना करतो आणि आमची श्रद्धांजली त्यांना व्यक्त करतो. 25 वर्ष झाले परंतु अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. मागण्या पूर्ण करणे हा शासनाचा निर्णय असतो. सरकार येतात बदलतात आणि ज्या संविधानिक मागण्या आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शासन आपलं काम करत असते. त्यामुळे त्यांच्या मागण्याला खरंच सरकार दाद देईल अशी मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो. नहीं, करीब करीब जो उनकी मांगे थी, एक ग्वारी समाज को न्याय मिलने के लिए भारतीय जनता पार्टी के हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस गडकरी साहब ये कटिबद्ध है और उन्होंने हर बार प्रयास किया कि एक ग्वारी समाज को न्याय दिलाने का काम और उनको शासन की योजना जो पिछड़ा वर्ग है आदिवासी समाज उसको न्याय मिलना चाहिए, कटिबद्ध है और प्रयासरत है और उन्होंने न्याय दिला करके उनको उनकी मांगों को मदद भी किया, सहयोग भी किया, प्रशासन से मंजूरी भी दी. शहीदों के सम्मान में गोवारी मैदान में, शहीदों के सम्मान में गोवारी मैदान में आवाज दो, आवाज दो. जो गोवारी की बात करेगा पे राज करेगा. 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान, 114 का बलिदान याद करेगा हिंदुस्तान. मैं यही बोलूँगा कि आज के दिन मैं बड़ा समाधानी हूँ, बड़ा गर्व महसूस करता हूँ कि हमारे सारे ग्वारी समाज के लोग इकट्ठा हुए, अपने समाज के प्रति उनकी भावना, अपने समाज के प्रति उनका सम्मान, ये देख के बड़ा खुशी होती है. और मुझे पूरा विश्वास है कि ये संगठन और यहाँ पे उनके जो नेता लोग हैं इस समाज के प्रति आने वाले दिनों में एक बहुत बड़ी सम्मानजनक उनके लिए स्थिति निर्माण कर देंगे, ऐसा मुझे विश्वास है. 100% होना चाहिए, ग्वारी समाज के साथ न्याय होना ही चाहिए. वक्त पड़े तो हमारे समान लोगों ने भी कानून पास करने के लिए उनको पूरी मदद करना चाहिए और हम करेंगे भी. आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या, समाजाच्या लोकांना न्याय मिळाव्या यासाठी या स्तरावर 114 आदिवासी गोवारी बंधू भगिनींचा प्राण गेला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आजच्या दिवशी जी घटना घडली होती या ठिकाणी सर्व स्तरावरील लोक एकत्रित होतात आणि गोवारी स्मारक म्हणून या जागेला आज एक सगळ्यांचं श्रद्धास्थळ झालेलं आहे. ज्या गोवारी बांधवांनी आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आंदोलनं केले, मोर्चे काढले आणि मला वाटते की स्वतःचं बलिदान दिलं, चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये शहीद झालेल्यांना आज आम्ही श्रद्धांजली अर्पित करू आणि गोवारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत वर्षानुवर्षापासून त्या मागण्या सोडवण्यासाठी गोवारी बांधव लढत आहेत. मग ते सरकार कोणाचंही असो, सरकारकडून यांना अपेक्षा आहे की आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या. आपण पाहता की राज्यात इतर समाजाचे लोकसुद्धा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा देत असतात, परंतु ज्या समाजाचे 114 बळी गेले आहे त्या समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा गोवारी बांधवांची आहे आणि आम्हा सर्वांची आहे. यासाठी या लढ्यामध्ये मी आधीपासून होतो आणि आतासुद्धा
ह्या लढ्यामध्ये राहणार आहे आणि गोवारी समाजाच्या समस्या आहे त्या विधानसभेत मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. मी माझ्यातर्फे नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे सर्वांतर्फे या 114 शहीदांना श्रद्धांजली अर्पित करतो. बघा, असं आहे की गोवारी समाजाची मागील 50-60 वर्षापासून जी मागणी होती की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा आणि त्यांना आरक्षण लागू करा. त्या संदर्भात अनेक वर्षापासून त्यांची लढाई सुरू होती. 1994ला ज्यावेळेस त्यांनी विधान भवनावर मोर्चा काढला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला आणि जवळपास 113 बांधव शहीद झाले आणि अनेक हजारोच्या संख्येने तो लोक जखमीसुद्धा झाले. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास 29 वर्ष झाले ही लढा सातत्याने सुरू आहे. मी स्वतः मंत्री असताना अनेक लोकांना या माध्यमातून व्हॅलिडिटी देण्याचं काम मी केलेलं आहे. हायकोर्टामध्ये जे संघटनेचे लोक जे गेले होते ते हायकोर्टामध्ये जिंकले आणि सुप्रीम कोर्टाने आमची सरकार असताना हायकोर्टामध्ये ते जिंकले आणि सरकार असतानाच आपण कुठेही त्या हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील केली नाही. आणि त्या काळामध्ये अनेक लोकांना व्हॅलिडिटी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि मी स्वतः त्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस केलं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. त्यानंतर मधात 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सरकार आली आणि ती सरकार सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या जे गोवारी समाजाच्या फेवरमध्ये जो निर्णय आला होता त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाला स्टे दिलं. आणि त्यानंतर परत आमची आता सरकार आलेली आहे. आम्ही परत रिअपील संघटनेच्या लोकांनी रिअपील केलेले आहे आणि ती केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. या सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताबरोबर हे आरक्षण लागू होणार. या गोवारी समाजाची जी अनेक वर्षापासून जी लढाई होती ती सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे. आणि 24 नोव्हेंबरला एकमेव आमदार होते भारत बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकरांचे मकराम पवार त्यांच्या बाजूने राजीनामा द्यायला लावला होता. आम्ही प्रकाश आंबेडकरांकडे असतो, प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने असतो, कदाचित या 28 वर्षात आम्हाला न्याय सुद्धा मिळाला असता ही म्हणून मला पण या महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी धाडस दाखवलं. म्हणून मित्रांनो ते तुम्हालाच ठरवायचं आहे. मी म्हणतो म्हणून माझ्या मागे यायचं नाही, मी म्हणतो म्हणून माझ्यासोबत यायचं नाही आणि रोडावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्हालाची लढाई लढायची आहे. अन्यथा तुम्हाला सांगितलं येणारी पिढी आता पोरं शांत आहेत पण या 7-8 महिन्यात वर्षभरात पोरं आक्रमण भाषण द्यायला लागला. 10 पोरं माझ्याकडे येतील, माझ्या पॅन्ट सोडतील आणि फळ माझ्या ढुंगणावर लाटा मारतील. साला म्हणून तू नेता म्हणतस बसवायचे आहे. आणि आता आपण आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत. या अनुषंगाने आपल्याला ठेवलं सर्वांनी आपले नाव नंबर लिहायचे. आपण श्रद्धांजली देऊन परत इथं येऊ. जेवणाची व्यवस्था. नमस्कार सगळ्यांना. ऐसे हमारे 23 नोव्हेंबर 1994 संविधान के रचिता त्यावेळेस या विदर्भातला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी गोवारी समाज आपल्या मागण्या घेऊन विधानसभेवर मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन आले होते. छत्रपती शाहू महाराज मोठ्या उत्साहाने ते इथे आलेत, आशा अपेक्षा ठेवून आलेत पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. अनेक दुर्दैवी घटना घडली ज्या घटनेमध्ये 114 गोवारी बांधव मारले गेले, शहीद झालेत. त्या शहीद आत्म्यांना चिरशांती लाभावी यासाठी दरवर्षी या शहीद स्मारकावरती लोक आदरांजली वाहण्यासाठी येतात, श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. याला आता 29 वर्ष झालेत. हे 29वे वर्ष आहे. पण ज्या मागण्या घेऊन हा आदिवासी समाज इथे आला त्यांना मात्र अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. यावरचा फार मोठं राजकारण झालं. राजकारणाचे अनेक रंग आम्ही लोकांनी बघितलेत पण मूळ प्रश्नाला मात्र सातत्यानं बगल देण्यात आली. आजच्या
घटकेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा आगडुंब जेव्हा उसळलेला आहे, जे स्वतःला त्यावेळेस पुढारी म्हणून लोकांचे मोठे उच्च समाजामध्ये सोबत काम करणारी माणसं होती, ह्या सगळ्या लोकांनी आता आरक्षणाचं बिगुल फुंकलेलं आहे. एकीकडे मराठा जो इथला राज्यकर्ता समाज होता त्यांनाही आरक्षण हवं आहे, जो इथला धनगर समाज आहे त्यांनाही आरक्षण हवं आहे, इथला ओबीसी समाजाचं आरक्षण संपवून टाकण्याचं कारस्थान सुरू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आज पुन्हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गोवारी समाज या ठिकाणी आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे ही एक भावना घेऊन या ठिकाणी आलेला आहे. इस मंच पर उपस्थित सन्माननीय मंच और मंच के सामने यहाँ मेरा दबे कुचले समाज के भाई और बहने, आदिवासींचा प्रश्न यहाँ मुझे मौका मिला है. या प्रश्नाला एक कायदेशीर किनार पण आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत आदिवासींच्या संदर्भात, त्याला एका संविधानाच्या चौकटीमध्ये बसवून कायद्याच्या स्वरूपामध्ये जे उपलब्ध झालं त्या बाजूने त्यांनी सातत्यानं पाठराखण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवाने या ठिकाणी गोवारी समाज अपयशी ठरलेला आहे. खऱ्या अर्थानं गोवारी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जी गोंडगोवारी नावाने जे चुकीची एंट्री जी झालेली आहे शेड्यूलमध्ये ती दुरुस्त करणं गरजेचं आहे. ते जर आम्ही दुरुस्त करू शकलो तरच यांना न्याय देऊ शकतो, अन्यथा यांना न्याय मिळणं दुरापास्त आहे ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि त्या दिशेनं पुढच्या पावलं उचलले जातील असा विश्वास आहे. हा होऊ शकतो. विधानसभेवर एक मोर्चा निघेल, प्रदर्शन होईल विधानसभेवर, कारण हे या दृष्टिकोनातून शेवटचं वर्ष असं म्हणायला हरकत नाही. 2024 उजाडलेलं आहे. देशाचा इतिहास, देशाची परिस्थिती हे पाहून आता ही कदाचित शेवटची लढाई असेल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हे प्राण हे लढतील असा विश्वास आमचा आहे. मी नंदू भाऊ सहारे, आदिवासी गोवारी व शक्ती संघ महाराष्ट्र. आज आदिवासी गोवारी व शक्ती संघच्या माध्यमातून आणि आज शहीद दिन 29वा गोवारी बांधवाचा आहे आणि या माध्यमातून आज 29 वर्ष होते, परंतु या सरकारने आम्हाला 29 वर्ष झाले परंतु न्याय दिला नाही. परंतु 14 ऑगस्ट 2018 रोजी हायकोर्टाच्या माध्यमातून आम्हाला आदिवासी गोवारी हेच आहे आणि गोंडगोवारी याची एंट्री झाली होती, परंतु गोवारी हेच आदिवासी आहे असा निर्णय दिला असताना सुद्धा आमच्या समाजाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी काही प्रमाणामध्ये मिळाल्या, परंतु 18/12/2020 मध्ये आमच्या विरोधामध्ये काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी सरकार आणि शिवसेना हे विरोधात जाऊन याचिका टाकून आमच्या समाजावर अन्याय केला आणि जे बीजेपी सरकार सातत्यानं 1994ला हत्याकांड झाल्यानंतर सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर त्या सरकारने जर कदाचित आमचा GR काढला असता तर निश्चित आज आमचं जे आदिवासीत्व आहे हे कायम राहिलं असतं आणि या माध्यमातून संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून आम्ही आमचा प्रश्न सोडू. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आमचा भव्य दिव्य असा 1994चा पुनरावृत्ती होऊ नये हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. जर ते होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले महाराष्ट्राचे हे जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी विचारधारा इथं संपलेली असं आम्हाला लक्षात येऊन राहिलेलं आहे आणि आपापसात वाद निर्माण करत आहे. आदिवासी भांडणं, ओबीसी मध्ये, मराठामध्ये हे जे भानगड चालू आहे आणि आमचा 114 मेल्यानंतर आजपर्यंत सुद्धा आरक्षणासाठी 114 बळी आजपर्यंत झालेले नाही, परंतु आदिवासी गोवारी समाज 114 लोक शहीद झाले परंतु एकाही पोलिसाला जखमी केलेलं नाही. एवढा शांततावादी समाज असताना या समाजाचा आमदार नाही, खासदार नाही, ना नगरसेवक, ना कुठलं काहीच नाही. मग कामापुरता उपयोग घेणं आणि आमचं मतं घेणं याच्यासाठी आमचा हा समाज आहे का? परंतु आगामी काळामध्ये गोवारी व शक्ती संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये, या पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही पत्रकं वाटून मतदान करायचं की नाही करायचं या संदर्भात सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही फैसला देऊ.